पक्षांतराचा होलसेल हंगाम या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत विधानसभा विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे। एकनाथरावजी, आपलं या कार्यक्रमात खडसे साहेब स्वागत। आपल्या बरोबर आहेत अतुल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, संदीप प्रधान, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान, हे दोघंही आपल्या मुंबईच्या स्टुडिओमधनं या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। आणि पश्चिम महाराष्ट्रातून म्हणजेच कोल्हापुरातून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आणि काही क्षणात आपल्या सोबत असतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, हे आमच्या सांगलीमधून आपल्या सोबत या कार्यक्रमात असतील। सर्वात पहिला प्रश्न घेऊन जाऊया, अर्थात संदीप प्रधान आपल्याकडे। संदीप प्रधान, निवडणुकीच्या तोंडावर होणारं हे पक्षांतर ही काही नवी बाब नाही। आपण प्रत्येक निवडणुकीत ती पाहत आलोय, मग ती विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, अशा प्रकारे कोलांट्या उड्या मारत असतात, पक्षी स्थलांतर करत असतात। परंतु प्रत्येक वेळी स्थलांतर हे वेगवेगळं भासर असतं असं पक्षीतज्ञ सांगतात। या स्थलांतराचे, राजकीय स्थलांतराचे तज्ज्ञ म्हणून आपण काय सांगाल? यावेळचं स्थलांतर वेगळं आहे? हो, निश्चित वेगळं यासाठी आहे की आपल्याला लक्षात असेल की 2004 आणि 2009 मध्ये उलटी परिस्थिती होती। शिवसेनेतले पक्षी बाहेर पडत होते, म्हणून मला वाटतं एक वाक्य पण बाळासाहेब बोलले होते, या चिमण्यांनो परत फिरा। म्हणजे त्या बाहेर जाणाऱ्यांना एक आवाहन त्यांनी केलं होतं। आता थोडीशी वेगळी परिस्थिती आहे लोकसभा निकालानंतर, विशेषतः जेव्हा महायुतीला खूप मोठं यश मिळालं, तर त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आता काँग्रेस आणि एनसीपी कडून पक्षी निघालेले आहेत, ते शिवसेना भाजपकडे निघालेले आहेत। आणि त्याची कारणं साहजिकच आहेत की निवडून यायचंय, काही करून आपल्याला सत्तेमध्ये यायचंय। आणि आत्ता सत्ता आपल्याला कुठला पक्ष दाखवू शकतो आणि आपल्याला कुठल्या पक्षातून जागा सुटू शकते याच्याकडे लक्ष त्याकरता हे राजकीय पक्षी स्थलांतर करतायत। निश्चित। आणि त्या स्थलांतराचा दावा ज्यांनी केला ते एकनाथराव खडसे आपल्या बरोबर आहेत। एकनाथरावजी, तुम्ही असा दावा केलात की तुमच्या संपर्कात 30 ते 32 माजी आमदार आणि नेते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत आणि ते कोणत्याही वेळेला भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत, ते येऊ शकतात, अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही केलं होतं। संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळू दे, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहात? खरोखरच हे 32 नेते आपल्या बरोबर आहेत असं आपल्याला वाटतंय? निश्चित माझ्या संपर्कामध्ये 30 ते 32 असे नेते आहेत की त्याच्यामध्ये अनेक माजी आमदार आहेत, आत्ताचे काही आमदार आहेत, काही माजी मंत्री आहेत आणि त्यावर जिल्हा परिषदांचे माजी अध्यक्ष आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, नगरपालिकांचे अध्यक्ष आहेत, काही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत की जे मला भेटून गेलेत आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं आहे। अगदी यामधले काही नावं तर जाहीर केलेलेच आहे, त्या नावांचाही प्रवेश आमचा या अगदी गणपती उत्सवाच्या नंतर म्हणजे 3-4 दिवसानंतर आम्ही करणार आहोत। काही दिल्लीला करणार आहे, काही इथं करणार आहेत आणि संख्या वाढती आहे माझी आमदारांची वगैरे। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काही सूत्र आम्ही ठरवतो आहोत आणि कोणत्या यांना घ्यायचं आहे, कोणत्या जागेवर त्यांना द्यायचं आहे, आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन कोणत्या ठिकाणी द्यायचं आहे, या संदर्भामध्ये साधारणतः आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे पार्टीच्या मीटिंगमध्ये। आणि त्यानुसार यांना कसं अकोमोड करायचं, काहींना तिकीट हवं आहे, काहींना अजिबात तिकीट नको आहे, काहींना या संदर्भात आमची भूमिका अशी आहे की काही जागा आम्ही 25-25 वर्ष लढवल्या परंतु त्या ठिकाणी आम्हाला यश मिळालं नाही, अशा ठिकाणी नवीन येणाऱ्या व्यक्तीला घेऊन त्या ठिकाणी जर यश मिळत असेल आणि तो व्यक्ती चांगला असेल, निवडून येण्याची क्षमता असेल तर त्याला घेण्याच्या संदर्भात आम्ही विचार करतो आहोत। या ठिकाणी जे 10,000च्या आत आमचे मतदारसंघ आम्ही पडलेत, त्या मतदारसंघामध्ये आम्ही दुसऱ्याला तो मतदारसंघ देणार नाही। तिसरं की ज्या ठिकाणी आमचा स्थानिक कार्यकर्ता सक्षम आहे, निवडून येण्याची त्यात पात्रता आहे आणि तो मतदारसंघ कधी ना कधी आम्ही जिंकलेला आहे, आमच्या कार्यकर्त्याला डावलून आम्ही दुसऱ्याला तिकीट देणार नाही। हे सगळे निकष तुम्ही सांगितलेत, परंतु एक प्रश्न या ठिकाणी असा येतोय की ते म्हणजे 32 असे माजी आमदार, खासदार, नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधनं तुमच्याकडे आल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नेमकं राहील काय? आणि ते जर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आले तर तुमचंच नाव भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस असं का ठेवू नये? नाही, एक असतं कोणताही पक्षाच्या वाढीसाठी, विस्तारासाठी जर तुम्ही म्हटलं की त्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना पुढे आता संधी देऊन तो पक्ष मोठा करायचा तर आम्हाला 18-18 वर्ष वाट बघावी लागेल।
म्हणजे आता माझा मुलगा 18 वर्षाचा होईल आणि मग तो येईल तोपर्यंत वाट बघायची का? चांगले कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणारे असतील आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे आक्षेप नसतील, सिरियस आक्षेप नसतील, तसे कार्यकर्ते बाहेरून आल्याशिवाय कोणत्याही पक्षाचा विस्तार होत नाही. आणि त्यामुळे पक्षाचा विस्तार करायचा असेल, पक्ष जर संघटना मजबूत करायची असेल तर अशा स्वरूपाचे कार्यकर्ते घेतल्याशिवाय पक्षाचा विस्तार होणार नाही. नाही तर मग तुम्हाला आपले मुलं 18 वर्षाचे होईपर्यंत वाट बघावी लागेल. एकनाथराव, एका अर्थी तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे की बेरजेचं राजकारण केल्याशिवाय अशा प्रकारे सत्तेचा योग साधता येत नाही, हे तितकंच खरं आहे. आपल्याबरोबर सदाभाऊ खोत आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोत, पक्ष वाढवायचा असेल तर अशा प्रकारे बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश दिला जावा, अशा प्रकारची स्पष्ट आणि अतिशय त्यांच्या पक्षाच्या एकूणच वाढीकरता पूरक अशी भूमिका एकनाथरावांनी आता जोरदारपणे मांडली. त्याचे निकषही त्यांनी आता या ठिकाणी सांगितले की कुठल्या ठिकाणी आम्ही तिकीट त्यांना देणार नाही आणि कुठल्या ठिकाणी आम्ही त्यांच्या तिकिटाचा विचार करू. परंतु अशा काही महायुतीतल्या येणाऱ्या नेत्यांमुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमान कुठेतरी दुखावलेला आहे, त्यांच्यात नाराजी आहे आणि अशा नेत्यांमुळं आपल्या हक्काच्या येणाऱ्या जागा आपल्या हातातून जातील अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली आहे, अशी माहिती आमच्यापर्यंत आहे. या नाराजीची नेमकी कारणं काय आहेत? मुळामध्ये कोणी आपल्या पक्षामध्ये कोणाला घ्यावं हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची ही बाब आहे की गेली 15-16 वर्ष आम्ही या आघाडी सरकारच्या विरोधामध्ये, या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये अनेक लढाई लढलेला आहोत. रस्त्यावरती आम्ही रक्त सांडलेलं आहे, तुरुंगवास भोगलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी ऊस आंदोलनामध्ये 2 शेतकऱ्यांचे माझ्या बळी गेलेले आहेत. आणि मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडतो, जे आज आमच्या जहाजामध्ये येऊ पाहत आहेत हे लोकसभेला का आले नाहीत? आणि हे लोकसभेला आले नसताना सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेनं आमच्यावरती विश्वास टाकला. याचा अर्थ सरळ आहे की महाराष्ट्रातली जनता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या टग्यांना कंटाळलेली आहे. आणि हेच टगे जर परत आमच्याकडे आम्ही घेणार असू तर हे सरळ म्हणतील जनतेला, तिकडं गेला तरी आम्हीच आहे आणि इकडं जरी सत्ता आली तर आम्हीच टगे तुमच्या समोर आहोत. आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं हे या टग्यांचं राज्य संपवायचं आहे. आणि म्हणून लोकसभेमध्ये सामान्य माणसं सुद्धा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये निवडून आली. जनतेनं आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे. आणि म्हणून ज्यांच्या विरोधामध्ये आम्ही लढलो, ज्यांनी साखर कारखाने खाल्ले, बँका खाल्ल्या, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सिंचन घोटाळे केले, हे सगळे घोटाळे बहादर जर परत तिकडचं जहाज बुडायला लागलं, म्हणून जसं उंदीर उड्या मारतात तसे हे उंदीर जर परत आमच्या जहाजामध्ये येऊन बसणार असतील तर आमच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष नेमका केला कुणासाठी? मग ते भाजपच्या असतील, सेनेच्या असतील किंवा स्वाभिमानीचे असतील, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं नाही का? हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. अरे 16 वर्ष आम्ही झगडलोय त्यांच्या विरोधामध्ये, आम्ही लाट्याकाट्या खाल्लेल्या आहेत, त्यांची गुंडागर्दी आम्ही सहन केलेली आहे. आणि ही मोडून काढून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातला युवक एक नवा परिवर्तन पाहण्यासाठी उभा राहिलेला आहे. त्यामुळे कुणी कुणाला घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा टग्यांना मात्र थरा देणार नाही. माझं भांडण जागेसाठी नाही, भले आमच्याकडून बिनशर्त पाठिंबा घेऊन देते, कारण आम्हाला हे राज्य संपवायचं आहे. या राज्यातल्या खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारांना आम्हाला घालवायचं आहे. याच्यासाठी आम्ही माहितीमध्ये आलेलो आहे. काय आम्ही उद्देश घेऊन, धोरण घेऊन, ध्येय घेऊन आम्ही आलेलो आहे. आम्ही सत्तेसाठी आलेलो नाही, कारण आम्ही रस्त्यावरची माणसं आहे, आम्ही लढणारी माणसं. सदाभाऊ खोत, तुम्ही अत्यंत मन मोकळेपणे बोललात, त्यावर अर्थात मी एकनाथरावांकडे जाणारच आहे. परंतु तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे. गोपीनाथराव गेल्यानंतर कुठेतरी तुमचा भाजपमधला खंदा आधार निखळला, आपला मोठा भाऊ गेला महायुतीतला, अशी भावना, पोरकेपणाची भावना आजही तुमच्या मनात आहे? निश्चितपणानं आमच्या मनामध्ये आहे, कारण अधिकार वाणीनं, ज्येष्ठतेच्या वाणीनं निर्माण झालेले ते खऱ्या अर्थानं आमच्या समोर त्यांना प्रश्नांची जाण होती, महाराष्ट्रातल्या चळवळीची जाण होती, प्रत्येक कार्यकर्त्याची पारख खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे होती आणि त्यांचा थेट सामान्य माणसाशी, कार्यकर्त्याशी संबंध होता. त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांनी महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या माणसांना एकत्रित बांधून महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये एक नवा इतिहास घडवला आणि विधानसभेमध्ये सुद्धा तो इतिहास घडवायचा हे खऱ्या अर्थानं त्यांचं स्वप्न होतं. म्हणून शेतकरी असेल, शेतमजूर असेल, ओबीसी असेल, सगळ्याच
चेहऱ्यांना एकत्रित करण्याची किमया त्या माणसानं खऱ्या अर्थानं केलेली होती. त्यांच्यानंतर तुमचं महायुतीत ऐकणारा माणूस गेला अशी भावना तुमच्या मनामध्ये काहीपणाची परकेपणाची भावना निर्माण झाली आहे? नाही, ठीक आहे. आम्ही आता भाजप शिवसेना हे मोठे भाव आहेत, आम्ही फार लहान माणसं आहोत. कारण हे सरकार घालवायचं आहे आणि हे सरकार घालवत असताना आम्ही एक खबरदारी घ्यायला लागलोय की ह्या सरकारबरोबर आम्हानी घालवू नका. कारण आम्हानी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सभागृहांच्या मध्ये आमची माणसं गेली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि ह्या दोन मोठ्या पक्षांनी चांगली योग्य भूमिका घ्यावी. मुंडे साहेबांची उणीव खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राला भासू देऊ नये ही माझी खरंच हात जोडून विनंती आहे. कारण आम्ही काही एकटं राज्य आणू शकतो. बरोबर आहे. तुम्ही जी हात जोडून विनंती करतायत ती एकनाथराव निश्चित ऐकतायत. तुम्ही 3 मुद्दे मांडलेत, ते म्हणजे महायुतीमध्ये भ्रष्टाचारांना स्थान असता कामा नये. जे काल तिकडे टगे होते तेच आज इकडे टगे येणार असतील तर जनतेने कोणाला मत बरं द्यायचं? आणि आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या, त्या लाठ्याकाठ्या कुणासाठी बरं खाल्ल्या? महायुतीने याचा विचार केला पाहिजे. महायुती नेमका याचा काय विचार करते? एकनाथरावांचं मत जाणून घेऊया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय पक्षांतराचा होलसेल हंगाम या विषयावर आपण चर्चा करतोय. आणि आधीच्या भागामध्ये सदाभाऊ खोत यांनी महायुतीमध्ये आत्ताच्या काळात पक्षांतरासारखे जे पक्ष बदलून पक्षांसारखे जे स्थलांतर करत असतात तसे पक्षांतर करून जे नेते येतात त्याच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तिथले टगे हे इथे येऊन पण टगेच आहेत. जनतेनं कोणाला निवडायचं? महायुतीतल्या कार्यकर्त्यांवर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित केला होता. आणि त्याहीपेक्षा सुद्धा गोपीनाथराव असते तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असती का, असाही त्यांनी सवाल उपस्थित केला. या सगळ्याची उत्तरं जाणून घेऊयात एकनाथराव खडसे यांच्याकडून. एकनाथराव, मुळामध्ये सदाभाऊंनी जे सांगितलं या ठिकाणी की अशा स्वरूपाचे माणसं आल्यानंतर परत त्या भ्रष्टाचारी लोकांना संरक्षण देणार का? मी भारतीय जनता पार्टीची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे की या ठिकाणी ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आक्षेप आहे यांना भाजपमध्ये आम्ही प्रवेश देणार नाही, आधीच तुम्हाला स्पष्ट केलं. दुसरं, या ठिकाणी लाठ्या खात्या खाल्ल्या हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आता आम्ही आणीबाणीपासून लाठ्याकाठ्या खात आलो, संघर्षच करत आलो आतापर्यंत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या विस्तारासाठी, त्याच्या वाढीसाठी किंवा कार्यकर्ते जोडण्यासाठी जनमानसामध्ये चळवळीमध्ये काम करत असताना हे स्वाभाविक असतं. सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करणं, हे करणं, काही पथ्य पाळायचे असतात. ते पथ्य भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे की अशा व्यक्तींना आम्हाला त्या ठिकाणी तिकीटही द्यायचं नाही, पक्षातही प्रवेश करायचं नाही, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आक्षेप आहे. जे भारतीय जनता पार्टी 10, 30, 32 मी नावं सांगितले, याचे 2-3 जर सोडले तर कुणालाही याच्यामध्ये तिकिटाची अपेक्षा नाही आहे. त्यामुळे त्यांना उभं करण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु पक्ष जर मोठा करायचा असेल आणि चांगले व्यक्ती जर घेत असतील तर ते का घेऊ नये? नाहीतर मग त्या गावापुरतं मर्यादित राहील की पक्ष. म्हणजे म्हणून ही प्रक्रिया आधी आपणही पाहिलो. आम्ही जनता पार्टीत होतो आधी, नंतर भाजपमध्ये आलो, आता भाजपमध्ये 34 वर्ष झाले काम करतोय. त्यामुळे राजकीय जीवनामध्ये कुणी ना कुणी कार्यकर्त्यांनी तपासून बघितलं पाहिजे की आज या पक्षात आहे त्याच्यापूर्वी आम्ही कुठे होतो. बरोबर. तुमचं असं म्हणणं आहे एकनाथराव की जे येत आहेत, एकनाथराव तुमचं असं म्हणणं आहे जे येत आहेत ते टगे नाही आहेत? नाही, टगेचा प्रश्न नाही. आम्ही टगे जरी आले तरी आमच्या आचारसंहितेत कोड ऑफ कंडक्ट मध्ये बसलं तरच प्रवेश देणार आहोत, अन्यथा प्रवेश देणार नाही. अशा अनेक लोक आमच्या याच्यात आहे की ज्यांच्यावर आक्षेप आहेत, ज्यांनी या संदर्भामध्ये कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात धडकलेले, आम्ही त्यांना अजिबात प्रवेश देणार नाही. आमच्या पक्षाचं धोरण आहे, ठरलाय. बरोबर आहे. तुम्ही तुमची भूमिका. तिसरं, हा बोला बोला एकनाथराव. गोपीनाथजी गेल्यानंतर जे पोकळी निर्माण झाली, ही वस्तुस्थिती आहे की पोकळी निर्माण झाली. आतापर्यंत गोपीनाथजी असल्यामुळे सारे निर्णय त्यांच्याकडे राहायचे आणि ते फटकन निर्णय घेऊन त्यातनं मोकळे व्हायचे. कधी कधी सल्ला मसलत करून त्यांना योग्य निर्णय झाला की नाही झाला या संदर्भातले आम्हाला माहिती घेऊन निर्णय जाहीर करायचे. निश्चित या निवडणुकीमध्ये आम्हाला त्यांची पोकळी वारंवार जाणवणार आहे. परंतु निवडणुका समोर आहेत, त्यामुळे आता निर्णय घेतले पाहिजे. सामूहिक निर्णयातनं आता आम्ही बैठकीत बसतो, सामूहिक निर्णय घेतो आणि त्यातनं निर्णय प्रक्रिया पार पाडतो. बरोबर आहे. पॉइंट वेल टेकन. आपल्याकडे अतुल लोंढे त्यांच्याकडे सामूहिक निर्णय घेतले जातात. तुमच्याकडून सध्या सामूहिक गळती सुरू आहे, आउटगोईंग फ्री आहे तुमच्याकडे, त्यांच्याकडे इनकमिंग जोरात चालू आहे. काय कारण आहे तुमच्याकडनं टगे नसणारी लोक सोडून जातात असं ते म्हणतात?
नाही, आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बराचसा विरोधाभास सदाभाऊ खोत यांच्या बोलण्यामध्ये पण होता आणि खडसे साहेबांच्या बोलण्यामध्ये पण येतो आहे. एकीकडे ते म्हणतात की जे चांगले लोक आहेत त्यांना आम्ही घेत आहेत. जे चांगले लोक आहेत ते जातील कशाला? जे विचारधारेशी जुळलेले लोक आहेत ते जाणारच कशाला? नंबर 1. नंबर 2, जे लोक जाणार आहेत त्यांची जर आपण लिस्ट बघितली तर लक्षात येईल की त्यांना पक्षाने काय नाही दिलं, एवढं सगळं दिल्यानंतरही जात आहेत. आणि त्याच्यानंतर जर खडसे साहेबांचा असा क्लेम आहे की ते खूप चांगले आहेत तर मग त्यांनी ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, सदाभाऊ खोतांनी सांगितलं की आम्ही आंदोलनं केले, आम्ही एका विचारधारेशी जुळलेलो आहे, लाटाकाट्या खाल्ल्या आणि त्याच्यानंतर अशी परिस्थिती आली. हे काही योग्य नाही त्यांचं बोलणं की आता ते सुद्धा सत्तेच्या मागे लागलेले आहे हे दिसून पडतं. कारण की आता मिनिमम सपोर्ट प्राईस, आधारमूल्य किमती ज्या जाहीर झाल्या होत्या त्याच्यानंतर हे राजू शेट्टी साहेब जे आहेत त्यांनी त्याच्यावर सरळ ऑब्जेक्शन घेतलं होतं की मी या समितीवर काम केलेलं आहे CACPवर आणि काम केल्यानंतर हे या पद्धतीने जर असं होत असेल तर मग आम्हाला BJP सोबत शिवसेनेसोबत विचार करावा लागेल असं बोलले होते. आज ज्या प्राइसेस दिल्या त्याच्यामध्ये 0% 50. अतुल लोंढे, आपण शिवसेना, भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टी हा विषय आपण बोलूया. परंतु सध्या विषय असा आहे की तुमच्याकडून जे आउटगोईंग बसाबस चालू आहे त्याच्याविषयी सवाल आहे. एकनाथरावांनी स्पष्टपणे सांगितलं की 30 ते 32 नेते एक्झॅक्टली ते म्हणतायत त्यांच्या संपर्कात आहेत, भाजपच्या वाटेवर आहेत. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला सोडून माणसं सोडून जात आहेत, ही चिंतेची बाब नाही आहे? नक्कीच चिंतेची बाब आहे. इतके वर्ष सोबत साहेबांनी त्यांना बाळगलं, हवं नको ते सगळं दिलं, एवढं मोठं केलं आणि त्याच्यानंतर जात असतील अशा पद्धतीने लोक, तर ती चिंतेची बाब आहे. याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण मी एक सांगतो की प्रत्येक पक्ष जो आहे तो कुठल्या तरी विचारधारेवर आधारित असतो. आता जर हे निर्णय केंद्रातून साहेबांनी घेतले असते किंवा UPA आघाडीने घेतले असते तर सुरेश शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे रस्त्यावर आले नसते का? मग आज ते का रस्त्यावर येत नाही आहेत? आज शिवसेनेमध्ये एक जे जात आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही चिंता व्यक्त करतायत, त्यांनी तुमच्या पक्षाची हानी होणार आहे हे तरी मान्य करताय? नाही, पक्षाची असं आहे, पक्षाची हानी होत नसते. पक्ष एका विचारधारावर असतात, पक्षामध्ये कार्यकर्ते असतात, नवीन कार्यकर्ते येतील, ती पोकळी भरून काढतील. पोकळी कधीही राहणार नाही. मला महत्त्वाचा मुद्दा हे म्हणायचा आहे की जनता बघते आहे, जनता आता सुज्ञ झालेली आहे आणि मग असे लोक जर जात असतील तर मग त्यांची विश्वासार्हता काय राहणार आहे? या बाबतीचा संभ्रम हा सदाभाऊ खोत आणि खडसे साहेब हे दोघेही बोलताना आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. त्यांच्या विश्वासार्हतेवर जसं प्रश्नचिन्ह निर्माण होतंय तसंच तुमच्याही विश्वासार्हतेवर तुमच्याकडच्या जाणाऱ्या लोकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. हाही एक प्रश्न आहे. आपण विजय चोरमारे यांच्याकडे जातो. विजय चोरमारे, एकनाथरावांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा लोकांना तिकीट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि पक्ष वाढायचा असेल तर अशा विविध गटातटाच्या लोकांना एकत्र सामावून घेतलं पाहिजे. अशा लोकांना घेतल्याचा नेमका काय फायदा महायुतीला होणार आहे? आणि त्याहीपेक्षा सुद्धा एक प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणावर बाहेरून पक्षात आयात केलेली माणसं आल्यानंतर पक्षाचं मूळ स्वरूप आणि ढाचा बदलू शकतो, हा धोका आहे का? आपल्याला काय वाटतं? या प्रश्नाकडे येताना मला आधी सदाभाऊ खोत जे बोलले, म्हणजे सदाभाऊ खोत यांनी जी वेदना व्यक्त केली त्या वेदनेकडे जाणं जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण जे पक्षांतर होलसेल चाललेलं आहे, जे शिवसेनेकडे चाललं असेल किंवा भाजपकडे चाललं असेल, तर आतापर्यंत या वाटाघाटीतली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भाजप शिवसेनेनं माझ्या माहितीनुसार सदाभाऊ आहेत त्यांनी सांगावं आतापर्यंत त्यांचे जे मित्रपक्ष आहेत महायुतीतले त्यांच्याशी जागा वाटपांच्या संदर्भात चर्चा केलेली नाही. आणि आता प्राधान्यानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचं आपल्या रिकाम्या जागा भरण्याचं काम सुरू आहे. म्हणजे जिथं आपल्या वाट्याच्या जागा आहेत तिथं आपल्याकडे सक्षम उमेदवार नाहीत असे अन्य पक्षातले लोक येतील, त्यांना गोळा करणं सुरू आहे. आणि मग सदाभाऊ जे म्हटले की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीला घालवायचं आहे, पण तुम्ही आम्हाला नामशेष करू नका, आम्हाला घालू नका, मित्रपक्षांना घालू नका अशी विनंती त्यांनी केली आहे. तर हा मुद्दा मला वाटतं आता याला जास्त महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की भाजपचा चेहरा राहील का, तर मला वाटतं आता साधारण 1908 राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर खूपशे लोक भाजपमधले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, ते परत भाजपमध्ये गेले. भाजपचा असा काय वेगळा चेहरा दिल्लीपासून गल्लीपर्यंत कुठं राहिलेला आहे असं जर कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत असं मला वाटतं. असा कुठलाही भाजपचा वेगळा चेहरा राहिलेला नाही. म्हणजे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे अशी काही एक सेक्युलर विचारधारा आहे असं म्हणणं हा सुद्धा मोठा विनोद ठरेल. त्यामुळं आपण विचारधारा, चेहरा या तर सगळे पक्ष म्हणजे अण्णा हजारे जसं म्हणतात सगळे एकाच माळेचे मणी आहेत, तसे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. सगळे सत्तेचे असे जिकडे सत्ता असेल तिकडे चांग भलं म्हणणारे आहेत. आत्ता जे लोक राष्ट्रवादीतनं काँग्रेसमधून शिवसेनेकडे भाजपमध्ये जात आहेत त्यांचे सगळ्यात महत्त्वाचं त्यांना कळून चुकलेलं आहे की आता आपलं सरकार येणार नाही. ते मग
शिक्षण संस्था चालक असतील, सहकारी संस्थावाले असतील किंवा अन्य काही राजकीय उपक्रमात सहभागी होणारे लोक असतील, त्यांना त्यांच्या गोष्टींना संरक्षण मिळण्यासाठी किंवा सत्तेचं लाभ मिळण्यासाठी भाजप किंवा शिवसेनेमध्ये जाणं गरजेचं वाटतं. मग काही लोक उमेदवारीसाठी जात असतील आणि काही लोक नंतर मिळणाऱ्या संरक्षणासाठी जात असतील. त्यामुळं ते चालले, ते काहीतरी भाजपविषयी प्रेम वाटत आहे, भाजपची विचारधारा खूप चांगली आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बिघडलेली आहे किंवा काँग्रेस फक्त सत्ता येणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीला, हे निश्चित आहे असं त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची खात्री झालेली आहे. त्यामुळे त्यांचं आउटगोईंग सुरू झालं असं मला अगदी अगदी बरोबर आहे. तुम्ही दोन महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, ते म्हणजे जे पक्षात येत आहेत त्यांना कुठल्या तरी गोष्टीपासून पक्षांतराचा होलसेल हंगाम. एकनाथराव, मगाशी दोन मुद्दे चोरमोरांनी मांडले, ते म्हणजे की जे येत आहेत त्यांना कुठल्या तरी गोष्टीपासून संरक्षण हवंय म्हणून ते येतात का, नेमकं कुठल्या गोष्टी करता, त्यांना तिकीट नको असेल परंतु संरक्षण हवं असेल, त्या संरक्षणाकरता ते येत आहेत का? आणि अशा येणाऱ्यांमुळं निष्ठावंतांवर आणि त्याहीपेक्षा सुद्धा सहकारी पक्षांवर अन्याय होत नाही ना? कारण ज्या सहकारी पक्षांनी तुम्हाला लोकसभेला साथ दिली त्यांचा संपूर्ण राजकारणाचा पाया हा साखर सम्राटांच्या म्हणजेच पर्यायानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधातला होता, त्यांच्या राजकारणाचा पाया होता. तोच कुठे आपण उखडून टाकत नाही होत ना? हे बघा, एक तर हा विषय आधीच मी क्लिअर केला की ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही 10,000च्या आत हारलो, त्या ठिकाणी आम्ही प्राधान्यानं आमच्याच कार्यकर्त्याला तिकीट देणार आहे, बाहेरून आलेल्याला आम्ही देणार नाही. तिसरं, 25 वर्ष जो विधानसभा क्षेत्र आम्ही लढत आलेलो आहे आणि त्यामध्ये आम्ही कधी जिंकूनच आलेलो नाही आहे, अशा ठिकाणी बाहेरून आलेला योग्य व्यक्ती असेल आणि निवडून येण्याची क्षमता असेल तर त्याचा जरूर आम्ही विचार करू. चौथं महत्त्वाचं आहे की घटक पक्षांच्या ठिकाणी माझ्याकडे तर 2-3च लोक असे आहेत बाहेरून येणारे की ज्यांना तिकीट हवं आहे, परंतु घटक पक्षांचाही जो आमच्याबरोबर महायुतीमध्ये आहे त्यांचाही सन्मान ठेवून त्या दृष्टिकोनातूनच आम्ही त्यांच्या जागा ज्या आहेत या पक्षात घेतलं, याचा अर्थ त्याला 100% जागा दिली असं नाही आहे. मागच्या वेळेस शेतकरी संघटनांना आम्ही विरोधात लढलो होतो, आम्ही काही एकत्र लढलो असं नाही आहे, पण युती झाल्यानंतर त्यांनाही त्या जागा मिळायला पाहिजे. अशा ठिकाणी आपल्याला आपल्या युतीत असल्यामुळे त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी निश्चित महायुतीमधल्या जागांच्या वाटपाच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांचाही योग्य सन्मान राहील आणि त्यांनाही त्या जागा कशा देता येतील हा विचार त्याच्यामध्ये निश्चित केला जाईल. सराभाऊ खोत, आता एकनाथरावांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, परंतु खरोखरच या निवडणुकीच्या धकाधकीत एकाच वेळी बाहेरून आलेल्यांना नेत्यांचंही समाधान आणि महायुतीत आधी असलेल्या घटक पक्षीयांचंही समाधान, ही तारेवरची कसरत खरोखरच जमण्यासारखी आहे असा आपल्याला विश्वास वाटतो का? आता मगाशी तुमचा स्वर जो होता तो अतिशय दुःखी होता. चर्चेला बसल्यानंतर निश्चितपणानं महायुतीतले जे काय प्रश्न आहेत आमचे जागा वाटपचे ते सुटतील, त्याच्याबद्दल आजही माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. परंतु प्रश्न माझ्यासमोर असा होत आहे की हे प्रश्न जो आहे जागा वाटपचा घटक पक्षाचा हा लवकर सोडवा, या एवढ्यासाठी आम्ही म्हणायला लागलेलो आहे की जिथं ज्या मतदारसंघामध्ये आमचं प्राबल्य आहे, चांगले स्वच्छ चारित्र्याचे लोक आमच्याकडे आहेत, तिथंच हे मासे मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागलेले आहेत आणि हे मासे आहेत सहकारामधले. ह्या माश्यांना माहीत आहे जर आपण लवकर नाही गेलो तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोठा लढा आपल्या विरोधामध्ये 15 वर्ष झाली अगदी मोठ्या ताकदीनं लढलेला आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्या हातामध्ये बेड्या पडू शकतात. आणि म्हणून आम्ही म्हणत आहे की आमच्या जागा आधी आम्हाला द्या आणि मग हे बुडत्या जहाजातले उंदीर कोण असतील ते आत येऊन देते, आमचा त्यांना आक्षेप असणार नाही. एकनाथराव, त्यांची खंत अजूनही ते व्यक्त करतात. त्याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला एक मुद्दा असा विचारायचा आहे की जे आत्ता तुमच्याकडे येत आहे, ज्यांना तिकीटही नको आहे असं क्षणभर आपण धरून चालू, ते तुमच्या हिंदुत्वाच्या किंवा तुमच्या एकूणच उजव्या विचारसरणीच्या मोदींच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास तहयात ठेवून तुमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत की ज्यांनी 1978च्या लढ्यापासून आणीबाणीपासून जेल भोगलेला आहे, अशा प्रकारच्या वृत्तींसारखी किंवा तशी कडवट्टा त्यांच्यामध्ये असेल असं वाटतंय का आपल्याला? ते तहयात आपल्याबरोबर राहतील का पुन्हा पुढच्या वेळेला परिस्थिती बदलली की स्थलांतराच्या नवीन जागा पक्षी शोधतात त्याप्रमाणे हे सुद्धा राजकीय पक्षी नव्या स्थलांतरासाठी तयार होतील?
निश्चित त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक चढउतार पाहिले. आता एक काळ असा होता की हम दो हमारे दो म्हणून आम्हाला हिणवणारे आम्ही पाहिले 1984ला की अडवाणी अटलजी आणि आमचे 2 खासदार हा आम्ही अनुभव घेतलाय. त्यानंतर बाहेरून आले, आंदोलनं झाले, चळवळी झाल्या. त्यानंतर काही विश्व हिंदू परिषदेचं असेल, काही राम जन्मभूमीचं आंदोलन असेल, भारतीय जनता पार्टीचं असेल, मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रा असतील, त्यांचं आक्रमक नेतृत्व असेल, गडकरी साहेब वगैरेंचं नेतृत्व असेल, अनेकांचं. त्या माध्यमातून पक्षामध्ये तर बाहेरूनच लोक आले, त्या संस्कारामध्ये घडले. शेवटी बाहेरून आलेला व्यक्ती तुमच्या पक्षाच्या चौकटीत बसवणं, त्याला संस्कारामध्ये घडवणं, पक्षाचं तत्वज्ञान त्याच्या डोक्यात घालणं, त्या विचारासाठी त्याला सहमत करणं आणि त्या मार्गावर त्याला चालवणं एक वेळ आमच्याकडे आल्यावरती आमची जबाबदारी होते. आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते आज घडत आले आणि तो पक्षाचा विस्तार झाला आणि आज भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर जे ते दिसते आहे ते त्या तत्वज्ञानाचं ते प्रकार आहे. ज्यांना नाही आवडलं तो गेलाय सोडून, त्याचं दुःख नाही आहे, परंतु संस्कारात त्याला बसवणं, आपले विचार, राजकीय विचार असतील, पक्षाचे धोरणं असतील, हे त्याच्यापर्यंत समजवणं आणि त्याचं आकलन करणं, आचरण करणं हे आमची जबाबदारी आहे पक्षात आल्यानंतर. आणि त्यामुळे ते आम्ही जबाबदारी निश्चित चांगली पार पाडली. ते लोक चांगल्या रीतीने आज काम करतायत. बरोबर आहे. संदीप प्रधान, एक प्रकारे हे दिग्गज नेते जे आता भाजप सेनेच्या, विशेषतः भाजपच्या वाटेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आढळतात, ते त्या पक्षात जायचं नेमकी त्यांची जी कारणं आहेत ती तर आता उघड एक होत आहेत की कोणाला काय हवं आहे, कोणाला का हवं आहे, कोणाला देवस्थानचं अध्यक्षपद हवं आहे, कोणाला सहकारी संस्था आपली टिकायला हवी आहे. परंतु एकाच कुटुंबात असं चित्र आता अनेकदा दिसतंय की काका एका पक्षात आहे आणि पुतण्या भाजपच्या वाटेवर आहे, मामा एका पक्षात आहे तर भाचा भाजपच्या वाटेवर आहे. नेमकी एक फॅमिली म्हणून काय रणनीती असते? हो, निश्चित असते. पण त्याच्या अगोदर मला एक थोडासा मुद्दा असं सांगायचा आहे की एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाचे 3-4 दावेदार आहेत. आणि अलीकडेच आपण पण वाचलं असेल की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपणही आहोत असं स्वतः खडसे साहेबांनी जाहीर केलं. आणि त्यानंतर आता हा दावा त्यांनी केलेला आहे की 32 लोक आपल्या संपर्कात आहे. तर मला खरोखर म्हणजे ह्याचं सुद्धा एक म्हणजे हे वाटतं की हा सुद्धा एक योगायोगच आहे. म्हणजे टायमिंग म्हणजे खडसे साहेबांनी आपण पण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहोत असं जाहीर करणं आणि त्याच्या पाठोपाठ 32 लोक त्यांच्या संपर्कात आहेत की जे पक्षामध्ये. तुमचं म्हणणं त्यांनी जाहीर केल्यानंतर त्यांच्या संपर्कात आले का आधीपासून संपर्कात होते? हा, म्हणजे नाही, संपर्कात आहेत. म्हणजे कुठेतरी एक म्हणजे भाजपमधले जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पक्षातून माणसं आणण्यासाठी एक स्पर्धा आहे, चुरस आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं आता 32 लोक आपण एकनाथरावांचं मत ऐकून घेऊया. एक नंबरवर असतील. एकनाथराव, तुमच्या मुख्यमंत्री पदाचा मी विषय आता काढत नाहीये, परंतु पक्षामध्ये कोणी किती लोकांना आणलं अशी काही चुरस आणि स्पर्धा सांगितलं पाहिजे या संदर्भामध्ये. एक मला बोललं पाहिजे की माझी जर मुलाखत तुम्ही नीट ऐकली तर त्या ठिकाणी मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे असं म्हटलेलं नाही. त्या ठिकाणी त्यांनी विचारलं की तुमची इच्छा आहे का. मी म्हटलं राजकीय जीवनामध्ये काम करत असताना महत्वाकांक्षा बाळगणं काही गैर आहे असं नाही. मी त्या ठिकाणी हे स्पष्ट केलं होतं की माझी पहिली प्रायोरिटी आहे महायुतीचं सरकार आणणं आणि आमच्याकडे सामूहिक निर्णय होतात, त्यामुळे सामूहिक निर्णयामधनं होईल. आणि पक्षाने आजपर्यंत मला मागितल्यामुळे दिलेलं नाही, न मागताच आम्हाला मिळत आलेलं आहे. हे माझी मुलाखत आहे. नाही, पण मला वाटतं 32 लोक एवढी कोणाच्या संपर्कात असतील असं मला वाटत नाही. त्यामुळे हा एक रेकॉर्ड 32 लोक जाण्याने नेमकं नाव आता देऊ शकतो. नाही तसं नाही. तो खडसे साहेब जाहीर करून टाका. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी महाराष्ट्राला कळून द्या ती 32 नावं कोण आहेत. खडसे साहेब ती उत्तर एका ब्रेक नंतर मी तुमच्याकडनं. खडसे साहेब मी सांगतो. बोला. आपण ब्रेक कॅन्सल करूया तुमच्यासाठी. बोला, ही नावं कळू दे. विजय कुमार गावित ते अजून मी सांगतो की तुम्हाला. बोला. हे बघा, माझ्याकडे जे संपर्कामध्ये आहेत त्याच्यामध्ये काही नावं मी घेणार नाही कारण त्यांच्यावर लगेच प्रेशर येतं. परंतु बाकीचे मी नावं सांगू शकतो. डॉक्टर विजय कुमार गावित आहे, बबनराव पाचपुते आहे, भास्करराव खतगावकर पाटील आहे, सूर्यकांताताई पाटील आहे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष औरंगाबादचे जे आहेत ते पाथरीकर आहेत, अगदी आमच्या साताऱ्याचे माजी आमदार सदाशिवराव सपकाळ आहे, किसनराव कथोरे आहेत, आमच्या याच्यामधून जे नाशिकचे सिटिंग आमदार आहेत आमचे ते आमच्या आज संपर्कामध्ये होते. माझे खासदार जे आहेत उस्मानाबादचे तेही मला येऊन भेटलेत त्या याच्यामध्ये. नंतर सोलापूरचे माझे एक आमदार
जे माझ्याबरोबर 1990-95ला होते ते माझ्याकडे येऊन गेलेले आहेत. साताऱ्याचे अगदी तुम्हाला आता सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ते मला येऊन त्यांनी मला फोन केला की बा आमची अशी इच्छा आहे, अशा स्वरूपाचे. आणि आमदार त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हेच नाही तर नगर जिल्ह्यामधलेही त्या संदर्भामधले एक आमदार मला येऊन भेटले. माजी आमदार, हे सगळे माजी आमदार आहेत, माझ्या जिल्ह्यातले आहे. असे 30-32 लोक माझ्याकडे आज. आणि ही यादी माझ्याकडचे जसे असले, सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या संपर्कात 4 मंत्री आहे. एक मंत्री मला 2 दिवसापूर्वी सिटिंग मंत्री येऊन भेटून गेले त्या ठिकाणी, त्यांनी इच्छा व्यक्त केली. सुधीर भाऊंच्या याच्यात 4 आहे, देवेंद्रजीकडे काही संपर्कात आहे. आणि हे तुम्हाला सांगतो की या 8-10 दिवसामध्ये आम्ही याच्यासाठी थांबलो होतो की कुणाला घ्यायचं, ज्याचे आक्षेप आहे ते घ्यायचे नाही. आणि ही प्रक्रिया आम्ही लगेच सुरू करतोय प्रवेशाची. आता दिल्लीला सूर्यकांताताई पाटील वगैरे ह्यांचे जे प्रवेश आहेत, भास्करराव पाटील खदगावकर, माधवराव किन्हाळकर, ह्या सर्वांचे प्रवेश आम्ही दिल्लीमध्ये घेणार आहोत. आणि काहींचे प्रवेश आम्ही दररोज या ठिकाणी आहोत. काही IAS अधिकारी म्हणजे त्याच्यामध्ये आमचे ॲडिशनल चीफ प्रिन्सिपल सेक्रेटरी गिल आहे, त्याबरोबर ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रामाराव आहे. अगदी काल मला आमचे खोब्रागडे साहेब येऊन भेटले. 5 IAS आणि IPS अधिकारी मला येऊन भेटले. त्यांना तिकीट नको आहे, परंतु नियोजनामध्ये काही काम आम्हाला द्या अशी त्यांनी माझ्याकडे विनंती केलेली आहे. अशा मोठी यादी जी त्याच्यामध्ये आहेत, आता त्यामध्ये थोडं आम्ही थांबलो होतो यासाठी. आणि अजूनही काही नावं मी मुद्दामून सांगत नाही, कारण त्याच्यावर एवढं जबरदस्त प्रेशर येऊन राहिलेलं आहे आता की ते म्हणे बघ करू आप कृपया आमचे नावं सांगू नका, आणले की जाहीर प्रवेश करून टाका. खडसे साहेब, तुम्ही टायमिंग प्रवेश करणार आहोत. टायमिंग तुमच्या फॅमिलीला त्रास व्हायला लागलेला आहे. तुमच्या टायमिंगची आणि निशाणाची दाद द्यायला पाहिजे. तुम्ही इतक्या स्पष्टपणे परंतु तितक्याच मोघमपणे आता सांगितलेलं आहे की आता ज्यांची नावं घेतलेली नाही त्यांच्याबद्दल सुद्धा राष्ट्रवादीमध्ये संभ्रम नक्की चालू होईल. तो संगम चालू झाल्यानंतर राष्ट्रवादी स्वतः हा प्रसंग कसा हँडल कसा करणार आहे त्याविषयी अतुल लोंढे यांना विचारूया एका ब्रेक नंतर. परंतु एक मात्र नक्की, पक्षांतराचा होलसेल हंगाम. या ब्रेकवर जाण्यापूर्वी एकनाथरावांनी राष्ट्रवादीमधून आपल्याकडे कोण कोण येणार याची एक जंत्रीच महाराष्ट्रासमोर जाहीर केली. एवढंच नव्हे तर अनेक निवृत्त सनदी अधिकारी आपल्या कसे संपर्कात आहेत याचाही पाढा त्यांनी आपल्याकडे वाचला. आपल्याबरोबर अतुल लोंढे आहेत. अतुल लोंढे, इतना सब गया तो रह क्या गया? नहीं, मैं आपको एक बात बताना चाहूँगा कि ये लोग जब राजनीति में आए, राजकारणात आले हे लोक, तेव्हा हे लोक काय होते आणि हे कोणामुळे बनले, ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या आपण तर पवार साहेबांचं नेतृत्व काय आहे या महाराष्ट्रात हे आपल्या लक्षातील नंबर 1. आता त्यांनी जे सर्व महाराष्ट्राला माहिती आहेत, आता सूर्यकांताताई पाटील प्रचंड त्यांना दिलं, बबनराव पाचपुते त्यांना प्रचंड दिलं पवार साहेबांनी, किसन कथोरे त्यांनाही दिलं. ही लोक जर पवार साहेब उभे करू शकतात तर ह्या लोकांच्या जाण्यामुळं नवीन मंडळी जी आहे त्यांना उभं करू शकणार नाही हे आपण कसं म्हणू शकतो. नंबर 2, सूर्यकांताताई पाटील ह्या केंद्रीय मंत्री होत्या आणि केंद्रीय मंत्री असताना त्या हिंगोलीमधनं हारल्या आणि हिंगोलीमधनं हारल्यानंतर जो काही फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये काँग्रेसला ती सीट गेली आणि त्याच्यानंतर त्या हारल्या का याचं जेव्हा विश्लेषण करण्यात आलं त्यावेळेस त्यांचा जनसंपर्क तुटला होता, त्यांचं जे महत्त्व तो लोकांमधलं ते कमी झालं होतं. तसंच आता बबनदादा पाचपुतेंबद्दल पवार साहेबांनी स्वतः थोडक्यात ही जी माणसं जातात त्यांच्यामुळे तुमच्या पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही असा तुम्ही दावा करताय. असं आहे की इतके वर्ष कार्यकर्ते आणायचे, त्यांना बनवायचं, एवढे मोठ्या मोठ्या स्थानावर न्यायचं, त्यामुळे हानी होणार नाही असं म्हणत नाही मी. पण महाराष्ट्राची जनता एवढी खुळी आहे का हो? बबनदादा पाचपुतेंबद्दल पवार साहेब स्वतः समोर येऊन त्यांनी सांगितलं की यांचा जो डबघाई आलेला कारखाना आहे तो वाचवण्यासाठी लोन दिलं नाही म्हणून ते चालले. अपक्ष असताना ज्यांना प्रदेशाध्यक्ष केलं. विजय चोरमारे यांना एक प्रश्न विचारा. विजय चोरमारे, एका पक्षाच्या एका पक्षामधल्या काही गोष्टींना वैतागल्यामुळे काही माणसं पक्ष सोडतायत, दुसरीकडे जात आहेत, जिथे निवडून यायची शक्यता किंवा आपल्याला संरक्षण मिळेल अशी शक्यता आहे. परंतु याच्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम तर निर्माण होण्या, महायुतीला होणाऱ्या मतांवर काही परिणाम होईल असं वाटतंय? मतदारामध्ये संभ्रम होण्याचं काही कारण नसतं. विधानसभेला मतदारांची एकूण मतदानाची भूमिका असते ती स्पष्ट असते. पण
त्याचबरोबर त्या कार्यकर्त्याचा जो पाचपुतेंच्यासारखा नेता असेल किंवा अन्य कुणी असेल त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काही विशिष्ट बांधणी केलेली असते. त्यांचे तालुका पातळीवर गाव पातळीवर काही म्हणून एक छोटंसं संघटन असतं. ते संघटन ते नेत्याच्या बरोबर त्या पक्षात जातं किंवा तिकडं समर्थन देतं. त्यामुळे याचा फायदा महायुतीला काही प्रमाणात होईल. म्हणजे तो फायदा होणार नाही हे नेते म्हणजे राष्ट्रवादीच्या दृष्टीने सगळे नेते आता कालवाई आउटडेट झाले आहेत म्हणून ते गेल्यामुळे पक्षाचं नुकसान होणार आहे असं नाही. पक्षाचं ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचं नुकसान होईल त्या पद्धतीनं काही प्रमाणात महायुतीचा फायदा होईल. पण त्याचबरोबर जुने नेते गेल्यामुळे पक्षातल्या नव्या नेतृत्वाला संधी मिळेल. ही राष्ट्रवादीच्या दृष्टीने एक नवीन चांगली आणि संधीची गोष्ट आहे. कारण ही पक्षांतर कुठल्याही पक्षानं जुन्या नेत्यांची पक्षांतर नुकसानीबरोबर नव्या नेतृत्वाला ची संधी म्हणूनही बघायला पाहिजे असं मला वाटतं. तरच नवं नेतृत्व उभं राहील. नाहीतर गेली काही वर्ष महाराष्ट्रात आपण गेली 20 वर्ष जर बघितलं तर नाव घेण्याजोगी अशी 4-2 नावं सुद्धा नव्या नेतृत्वाच्या आलेली नाहीत. 25 वर्षापूर्वीचे नेते आज सगळीकडे दिसतात. आपल्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आहेत. सदाभाऊ खोत, एक छोटासा प्रश्न, वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे. ज्याच्या विरुद्ध अख्खं आयुष्य लढण्यात तुम्ही घालवलं अशा प्रकारच्या एखाद्या नेत्याचा युतीत महायुतीत प्रचार करावा अगदी डायरेक्ट लागला नाही तरी महायुतीच्या स्टेजवर त्याला पाहिल्यानंतर भाषणाला उभं राहिल्यानंतर ज्या सदाभाऊ खोतांचा आवाज खणखणीत महाराष्ट्रात आणि सभेत घुमत होता तो आवाज तितक्याच ताकदीनं घुमताना आम्हाला दिसेल का? निश्चितपणानं ज्यांनी शेतकऱ्यांच्यावरती अन्याय केला त्या माणसांच्या बाजूनं कधीही आमचा आवाज चालणार नाही. मगाशी अतुल साहेब जे म्हटले की ज्यावेळी शेतमालाच्या किमती केंद्र सरकारनं कमी केल्या लगेच आम्ही आवाज उठवला आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि विनोद तावडे साहेबांनी कृषी मंत्र्यांच्याकडे दिल्लीला ताबडतोब बैठक लावली. पण 15 वर्ष यांचं सरकार होतं. आमची माणसं मेल्यानंतर 15 वर्षानं पंतप्रधानानं एक बैठक घेतली. त्यामुळं जी माणसं भ्रष्ट असतील, जी माणसं वरती ह्या ज्या कृषी मालाच्या किमती आहे ह्या मागच्या 10 वर्षात वाढलेल्या आहे. त्यामुळे जे केलं आहे तेवढं जर मान्य केलं तर तुम्ही चळवळीतले नेते. पण आपल्याकडे वेळ कमी आहे. सदाभाऊ खोत, थोडक्यात म्हणणं मांडा. जर किमती वाढवल्या असत्या तर या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आपण वेगळी चर्चा करूया. कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय एकनाथ खडसे यांच्याकडे. एकनाथ खडसे, आज 32, पुढचे 64 केव्हा? एकनाथराव, 32 आणि 64 हा विषय नाही. विषयाच्या 32 आणि 64 हा विषय नाही. यामध्ये आज जे येणाऱ्यांची संख्या आहे ते छोट्या छोट्या कार्यकर्त्यांसहित अधिक आहे. पण जे मगाशी मी सूत्र सांगितलं त्या सूत्रामध्ये बसले की कार्यकर्त्यावर काही आक्षेपार्ह असे एकदम गंभीर स्वरूपाचे आक्षेप नको. 10,000च्या आत ज्या ठिकाणी आहे त्या कार्यकर्त्याला दिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी 25 वर्ष झाले आम्ही लढतो आहोत त्या ठिकाणी आम्ही आलोच नाही अशाच ठिकाणी आम्ही देणार आहोत. शेवटी पात्रता योग्यता ही तपासूनच प्रवेश देण्याची प्रक्रिया करी. नाही त्या 32 लोकांना एका दिवसात प्रवेश देता आला असता आणि अजूनही 32 पेक्षा जास्त नाव आहे. आता मी ते माझ्याकडे यादी पाहिली तर त्याही पेक्षा माजी आमदारांची नावं जास्त आहे आणि त्यातले पश्चिम महाराष्ट्रातले जास्त आहे विशेष करून. पण या संदर्भामध्ये योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देणं आणि प्रवेश देणं हे आमच्या पक्षाच्या बैठकीत जे निर्णय झालेले आहेत त्या सूत्रानुसारच आम्ही प्रवेश देणार आहोत. बरोबर. एक अगदी कार्यक्रमाचा शेवट करतोय. शेवटची 15 सेकंद आहेत फक्त. संदीप प्रधान, मला तुम्ही सांगा कोण आज बाजी मारताना दिसतंय, भाजप आणि कोण आज हारताना दिसतंय, एनसीपी? हे खरं आहे का याच्यापेक्षा वेगळं चित्र आहे? नाही, निश्चितच आता चित्र असं आहे की भाजपला अनुकूल आहे. आता मात्र कालचे जे निकाल आहेत म्हणजे बिहारमधले आणि हे त्याच्यानंतर काही थोडंसं ह्या संदर्भामध्ये काही बदल होतात का? जाणाऱ्या लोकांना काही वेगळा संदेश मिळतो का? किंवा मित्र पक्षांचा सल्ला खरोखरच मनावर घ्यायचा का? पण एक गोष्ट निश्चित आहे की राजकारणाचं पूर्ण व्यावसायिकरण झालेलं आहे आणि जिथं लाभ आहे, ज्या पक्षात गेल्याने लाभ आहे आणि आता आपलं सगळं सामर्थ्य टिकून राहण्यासाठी जिथं जाणं गरजेचं आहे तिथं जायला कुणालाही काही वाटत नाही. आता हवामान बदललं की पक्षी आपली स्थलांतर करत असतात आणि एका देशातनं दुसऱ्या देशात जात असतात आणि मग पुन्हा तिसऱ्या देशात जात असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं घडताना दिसत नाहीये. सध्या एनसीपी आणि काँग्रेसमधून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत येण्याचा हंगाम सुरू आहे.
हा हंगाम निवडणुका जाहीर होस्तवर अगदी शेवटचा अर्ज एबी फॉर्म मिळेपर्यंत चालू राहणार यात काही शंका नाही. जसा पक्ष स्थलांतराचा एक नियम होता की सर्व पक्षी बर्ड्स विथ सेम फेदर फ्लाय विथ सेम स्पीड अँड सेम स्पेस, तसे आता सर्वच जण पक्षी उडताना दिसत आहेत. यातला नेमका पक्षी कुठला चांगला आणि कुठला वाईट हे मतदारांना ठरवणं मात्र फार कठीण जाणार आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल पाची मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.